निवडणुका संपल्यानंतर अर्थातच काँग्रेस पक्षाचा या निवडणुकामध्ये पूर्णपणे पराभव होणार आहे, यात काही शंका नाही आहे. मुस्लिम अनुनयवादाचा कडेलोट त्यांनी केल्या कारणानं त्यांच्या 44वरून जागावरून 80पर्यंत जाण्याची शक्यता आहे. परंतु त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष 350च्या पुढे जाईल अशी शक्यता जास्ती दिसत आहे. परंतु हा विजय जो आहे तो भारतीय जनता पक्षाला सहजासहजी पचवू द्यायचा नाही, असं धोरण काँग्रेसने ठरवलेलं आहे. त्यामुळे देशामध्ये पेटवापेटवीचं राजकारण जे आहे ते काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये समस्त उभे असलेले त्यांच्याबरोबर असलेले लोक मुलायमसिंग यादव म्हणा, महाराष्ट्रात शरद पवार ठाकरे म्हणा, यांनी ठरवलेले दिसतंय असं वाटतंय. त्यामुळे इंडिया आघाडीची बैठक जी 4 तारखेला होणार आहे त्याच्यामध्ये देश जलाओ और देश जलाओ हेच अभियान पुढे चालू रेटलं जाईल असं दिसतं ह्याच्यावरनं. कारण हा विजय जो आहे तो सुखासुखी भारतीय जनता पक्षाला पचू द्यायचा नाही असाच निश्चय काँग्रेसने केलेला दिसतोय. त्यामुळे काँग्रेसचे या विखारी आणि अत्यंत विघातक अशा प्रवृत्तीपासून खरोखर सावधानाची आवश्यकता आहे आणि त्याच्यावर